आपल्याला उद्ध्वस्त करणारी आपल्या जवळची लोक असतात. ज्यांच्यावरती आपण मनापासून प्रेम करतो तीच लोक कित्येक वेळा आपल्याला सोडून जातात. ज्यांच्यावरती आपण आतोनात विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करतात. नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रुनाश करण्यासाठी आपल्या आयुष्यात जी व्यक्ती आपल्याला त्रास देते, आपल्याला बाधा लावते, आपल्या आयुष्याच्या व्यक्तीने उद्ध्वस्त केले, त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपाय सांगणार आहे. आत्ताच्या काळात मित्र खूप कमी असतात आणि शत्रूच खूप जास्त असतात. बऱ्याच वेळा आपल्याला शत्रू माहिती आहे, पण नक्की शत्रू कोण आहेत ते ओळखता येत नाही. कारण कित्येक वेळा घरातलीच लोक आपल्याशी शत्रुत्वाने वागतात. एका ताटात जिथे आपण जेवतो खातो, कित्येक वेळा तीच लोक आपल्यावरती उठतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी खूप चांगलं काहीतरी करा, त्या व्यक्तीला छान काही गोष्टी घेऊन द्या, पैशांची मदत करा, बरीच मदत करा, पण काही काळानंतर अशी वेळ येते की तोच व्यक्ती तुम्हाला त्रास देतो, तोच व्यक्ती तुमच्यावरती उठतो. मग आपण खूप टेन्शनमध्ये जातो. या व्यक्तीसाठी मी इतकं केलं, माझ्या घरातल्यांसाठी, नात्यातल्या लोकांसाठी इतकं केलं, पण आज शेवटी माझ्यावरच त्यांनी वाईट वेळ आणली. आपण विचार करतो, आपण डिप्रेशनमध्ये जातो. तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असं घडतं. बघा, तुमचा माहिती असणारा शत्रू असेल, माहिती नसणारा शत्रू असेल, घरातला शत्रू असेल, शेजारचा असेल, ऑफिसमधलं कोणी त्रास देत असेल, कामाच्या ठिकाणी त्रास देत असेल, अगदी कुणीही. ज्या व्यक्तीला तुम्हाला त्याची जागा दाखवायची आहे, ज्या व्यक्तीला तुम्हाला त्याच्या लायकीत ठेवायचं आहे, त्यासाठी आता मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे ते व्यवस्थित ऐका आणि त्या पद्धतीने करा. बऱ्याच वेळा काय होतं की अमावस्या, पौर्णिमा, शनिवार असं काहीतरी असलं की आपल्या दारासमोर लिंबू टाकले जातात. आपल्याला कळतं की कुणीतरी तंत्रमंत्र करतंय, कुणीतरी मला नजर लावतंय, कुणीतरी माझ्यावर किंवा घरावर काळी जादू करते. आपल्याला कळतं, पण त्यावरती उपाय सुचत नाही. त्यासाठी मी तुम्हाला हा पहिला उपाय सांगते. कुठल्याही दिवशी, शक्यतो शनिवार नाहीतर एरवी कुठल्याही दिवशी, तुम्हाला काळ्या रंगाचा किंवा मग जांभळ्या रंगाचा एक कागद घ्यायचा आहे. स्टेशनरीच्या दुकानात काळे वगैरे छोटे छोटे कागद असतात, तिथून तुम्ही आणला तरीही चालेल. आता या काळ्या रंगाच्या कागदामध्ये तुम्हाला मोजून 40 काळ्या उडदाचे दाणे ठेवायचे आहेत. किती? 40 काळ्या उडीद, मोजून 40 काळ्या उडदाचे दाणे ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये 40 तुम्हाला अख्खे तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत. 40 उडीद आणि 40 अख्खा तांदूळ. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये 7 काळे मिरी ठेवायचे आहे. बघा, फुलवाले जे गोल अख्खे छान काळे मिरी असतात, हे काळे मिरी ठेवायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये 5 तुम्हाला काळ्या वेलच्या, कोणी इलायची म्हणतं, वेलदोडे म्हणतं, आपण हिरवी वेलची बघितलेली आहे, काळ्या वेलचीला मसाला वेलची असेही म्हणतात. या 5 वेलच्या तुम्हाला त्या कागदामध्ये ठेवायच्या आहेत. कागदाची पुडी बनवायची आहे, जसं खाऊची पुडी बनवतो तशी पुडी बनवायची आहे. काळ्या रंगाच्या धाग्याने ती पुडी छान बांधायची आहे आणि तयार केलेली पुडी ही स्वतःवरून उलटी फिरवायची आहे. आता आपण या पद्धतीने बहुतेक वेळा फिरवतो, पण ही जी पुडी आहे ही मागून तुम्हाला अशी फिरवायची आहे. मागून, आपल्या डोक्याच्या मागून तुम्हाला अशी राऊंडने ही पुडी जी आहे ही 7 वेळा तुम्हाला फिरवायची आहे. 7 वेळा ही पुडी फिरवल्यानंतर तुम्हाला ही पुडी आपल्या घरातील दक्षिण भागात पूर्ण रात्रभर ठेवायची आहे. घरात दक्षिण भागामध्ये शॉकेश, कपाट आहे, ते त्याच्यावरती ठेवलीत तरीही चालेल, ते तुमच्यावर आहे. पण दक्षिण भागामध्ये ही पुडी तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला ही पुडी घेऊन म्हणजे पूर्ण एक दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती पुडी घराच्या बाहेर काढायची आहे आणि कुठेही जिथे निवांत जागा असेल, एखादं झाड वगैरे असेल, तर त्या तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाखाली एक 4-5 कापराच्या वड्या ठेवून त्याच्यावरती ही पुडी जाळायची आहे. बघा, हा उपाय तुम्हाला लावलेली नजर दूर करेल. तुम्हाला कितीही शत्रुबाधा कोणी करत असेल तर त्याचा नाश करेल. फक्त जेव्हा ही पुडी बाहेर जाळत असेल तेव्हा तुम्हाला एक मंत्र सांगते, तो मंत्र म्हणायचा आहे. मंत्र आहे क्रीम क्रीम फट फट स्वाहा. क्रीम क्रीम फट फट स्वाहा. क्रीम क्रीम फट फट स्वाहा. हा एकच मंत्र पूर्ण ते जळेपर्यंत आणि त्याची राख होईपर्यंत म्हणा. हा उपाय पुन्हा करायची गरज नाही. महिन्यातून फक्त एकदा करा. वाटलं अजून 4-5 महिन्यांनी की पुन्हा एकदा मला हा उपाय माझ्या दुसऱ्या शत्रूसाठी करायचा आहे, तर तुम्ही पुन्हा करा. पण हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरातली आणि तुमच्या आयुष्यात असणारी जी काही शत्रुबाधा आहे ही क्षणात संपेल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसरा उपाय जो आहे हा
आपल्याला त्रास देणाऱ्या, आपल्याशी वाईट वागणाऱ्या, ज्याने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्या पायाशी आणण्यासाठी आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एक कुठल्याही रंगाचा कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. शत्रूचं नाव माहिती नसेल तर तुम्ही शत्रू लिहा. हा उपाय शक्यतो शनिवारीच करायचा आहे. कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जा. हनुमानानं जे शेंदूर लावलेलं असतं ते शेंदूर थोडंसं काढा आपल्या उजव्या हाताच्या या बोटाने आणि मग त्या शेंदुराने त्या कागदावरती त्या व्यक्तीचं नाव लिहा. नाव लिहिल्यानंतर तुम्हाला नाव लिहिल्यानंतर तुम्हाला त्या कागदामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घालायची आहे. पिवळ्या रंगाची जी मोहरी असते ही मोहरी घालायची आहे. पुन्हा कागदाची एक घडी तुम्हाला करायची आहे. पुडी आपण ज्याला म्हणतो अशी पुडी किंवा घडी करायची आहे. हनुमानांच्या चरणांना लावून तुमची इच्छा, जे काही तुम्हाला लोक त्रास देत आहेत किंवा जे तुमच्या पाठी विनाकारण कटकारस्थानं करत आहेत त्यांना त्याची शिक्षा देण्यासाठी प्रार्थना करायची आहे. ही पुडी हनुमानांच्या जवळ उचलायची आहे आणि 7 वेळा हनुमानांच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्याच्यानंतर ही पुडी तुम्हाला एका लाल धाग्याने बांधायची आहे. लाल धागा घ्यायचा, लाल धाग्याने ही पुडी बांधायची आणि कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ जायचं. पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ थोडीशी माती बाजूला करायची. थोडीशी एक छोटासा खड्डा करा आणि त्या खड्ड्यामध्ये ही पुडी ठेवा, दाबा आणि वरती पुन्हा त्याच्यावरती माती घाला. बघा, हा उपाय सुद्धा एकदाच करायचा आहे. जेव्हा हा उपाय करत असाल कुणाशीच बोलायचं नाही. जोपर्यंत पिंपळाच्या झाडाजवळ तुम्ही ही माती हा कागद किंवा ती पुडी गाडून घरी येत नाही तोपर्यंत कुणाशीही बोलायचं नाही. या उपायाने तुम्ही त्या पुडीमध्ये ज्या व्यक्तीचं नाव लिहाल, ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हा उपाय कराल, ती व्यक्ती काही क्षणात किंवा काही तासातच तुमच्याकडे वश होईल. ती व्यक्ती तुम्हाला तुमच्याशी बोलण्यासाठी तुमच्या मागे पुढे फिरेल. ती व्यक्ती कुठून ना कुठून तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करेल आणि कितीही मोठा शत्रू असेल तो तुमच्या इशाऱ्यावर नाचेल. आता मी तुम्हाला तिसरा शेवटचा उपाय सांगते. या उपायासाठी लागणार आहे नारळ. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या घरात नारळ असतं. नारळावरती काळ्या रंगाच्या कुठल्याही गोष्टीने, कुठल्याही वस्तूने, स्केच पेन असेल, मार्कर असेल, कोळसा असेल किंवा कलर असेल, त्याने फक्त नारळावरती तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. बघा, समजा हा नारळ आहे, हा शेंडीचा आणि हा खालचा भाग आहे, तर शेंडीचा भाग आपल्या समोर ठेवायचा आणि मग त्याच्यावरती नाव लिहायचं. आता हा नारळ एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि हा नारळ शक्यतो आपल्या उंबरठ्याच्या समोर ठेवायचा आहे. नारळ उंबरठ्याच्या समोर ठेवल्यानंतर त्या नारळावर 4 ते 5 कापराचे तुकडे घालायचे आहेत आणि कापूर पेटवायचा आहे. पण कापूर कुठे ठेवायचा, तर जिथे आपण त्या व्यक्तीचं नाव लिहिलंय त्या नावावर ठेवायचा. जिथे आपण त्या व्यक्तीचं नाव लिहिलंय नावावरतीच कापूर ठेवायचा. कापूर प्रज्वलित करायचा. कापूर जसा पेटेल, जसा कापूर प्रज्वलित होईल तसं त्या कापरावरती त्या कापरावरती तुम्हाला मध लावलेले 7 लवंग सोडायचे आहेत. फुलवाला अख्खं लवंग एका वाटीत काढून घ्या. प्रत्येक त्या लवंगाच्या फुलाला थोडीशी मध लावा, शत्रूचं नाव घ्या आणि ते नारळावर सोडा. पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं, मधामध्ये पटकन बुडवायचं, पुन्हा शत्रूचं नाव घ्यायचं आणि पुन्हा ते त्या कापरावरती जाळायचं. असे 7 लवंग तिथे जाळायचे आहेत. कापूर विझत आला तर अजून टाकत राहा. बघा, या उपायाने तुम्ही ज्या शत्रूच्या नावाने तुम्ही हा उपाय कराल, ज्याचं नाव तुम्ही तिथे घ्याल, त्या व्यक्तीच्या ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर होईलच. ती व्यक्ती तुमचा कितीही क्रोध करत असेल, कितीही तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल, त्याचे सगळे विचार बदलतील. ती व्यक्ती तुमच्याकडे वश होईल. ती व्यक्ती तुमचं ऐकायला लागेल. ती व्यक्ती तुमच्या आजूबाजूला वावरायला लागेल आणि तीच व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचायला लागेल. बघा, 3ही उपाय जे आहेत हे शास्त्रातले उपाय आहेत. 100% अनुभव सिद्ध उपाय आहेत. यापैकी एक केलं तरी खूप आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.